नमस्कार मंडळी. आणि उन्हाळा किती वाढलाय निशू, खूप गरम होते. निशूला आमच्या खूप गरम होते. बघू दाखवा, हे बघा तिला ना इथे अशा लाल लाल फोड्या पण आलेत, घामोळ्या आलेत तिला लाल लाल. हो तुला आलेत घामोळ्या. आणि तू कशी दिसते, क्यूट दिसते, स्वतःला बघते कॅमेरामध्ये. तर मंडळी ना इशूला आता खूप म्हणजे तिचे केस पण वाढलेत. मला तिचे जावळ अक्षरशः काढायचं होतं पाडव्याला. तर आजचा स्पेशल व्हिडिओ याच्यासाठी आहे की या छोट्या बाळाला मी खायला काय देते, तिच्यासाठी तिच्या एजनुसार तिच्या वजनानुसार मी काय काय तिला भरवते. सध्या इशूला ना कंप्लीट 6 महिने झालेले आहेत. आता 6 महिन्यापर्यंत ना मी तिला फक्त माझं दूधच होतं. बोलायचं नाही, मी बोलते ना त्यांच्यासोबत. मला वाटतं 5 महिने झाल्यानंतर आणि जेव्हा गरमी थोडीशी वाढली होती ना मागच्या महिन्यामध्ये, मी तुला कधीतरी असं पाण्याचे थोडे ड्रॉप दिले होते. 6 महिन्यानंतर कसं बाळाची भूक पण मोठी होते आणि शिवाय आईचं दूध प्रत्येक वेळेस पुरेलच असं नाही. तर मग मी तिला थोडंसं ना आमच्या घरी जे दूध येतं म्हशीचं, जे रतिबाचं दूध आहे, तर ते पॅकेटचं दूध नाही. आता मला कसं गाईचं दूध हवं होतं, म्हणजे आपल्या देशी गाई, पण देशी गाईचं दूध इथे मुंबई सारख्या सिटीमध्ये मिळणं खूप मुश्किल आहे. त्यामुळे मग मी तिला म्हशीचं दूध आधेमध्ये देते. त्याच्यानंतर दुपारचं वगैरे जर जेव्हा तिला जास्त भूक लागते आणि दूध पण पुरत नाही, तर आता मी तिच्यासाठी पेज चालू केली. तर हे बघा, हे मी बनवून ठेवलेलं आहे आणि काचेचं कंटेनर घेतलंय, भरणी घेतली आणि त्याच्यामध्ये ही मी तिला पूड आहे ना ती बनवून ठेवली. आता बऱ्याच मैत्रिणींना माहिती आहे की काय बनवतात नेमकं खिमटीमध्ये. कढई घ्यायची. आता शक्यतो बाळासाठी ना स्टीलची भांडी वापरलेली खूप चांगली, माझं तर असं वैयक्तिक मत आहे, जेणेकरून त्यांना आतापासून अॅल्युमिनियमच्या गोष्टींची सवयच ना. इंद्रायणी तांदूळ आहे, इंद्रायणी तांदूळच मी तिला वापरते आणि आम्ही पण आता इंद्रायणी तांदूळच खातो. आता याचं प्रमाण, आणि ही आहे मुगाची डाळ, तर याचं प्रमाण किती ठेवते दाखवते. ही मुगाची डाळ आहे. तर आता या गोष्टी आहेत ना आपल्याला धुवायच्या आहेत, उन्हाला सुकवून नंतर त्याची पेस्ट बनवायची आहे. आता तेवढा टाइम नाही माझ्याकडे, किंवा मला जे तुम्हाला दाखवायचं आहे ना तर त्यासाठी मला तो उद्याचा दिवस जाईल. मग परवा तुम्हाला मी हे शेअर करू शकते, पण आता तुम्हाला ऑन दी स्पॉट मी दाखवते. तर त्या गोष्टी मी करून ठेवलेल्या आहेत ऑलरेडी. जर समजा मला 1 पेला जर तांदूळ घ्यायचं असतील ना, मी आता एक प्रमाण दाखवते, तर ना मी अगदी थोडंसं, म्हणजे तुम्ही बघा पाव पेला पण नाही घेतली, म्हणजे पाव पेल्याला सुद्धा कमी डाळ घ्यायची आहे. म्हणजे मी तर आता तेवढंच घेते आणि इशूला अशाच प्रमाणात चालते, कारण नाही म्हटलं तर डाळ थोडी तर का होईना जड असते. त्यामुळे याचं प्रमाण आहे ना आपल्याला थोडंसं पाव पेला एवढं जरी घेतलं तरी पुरेसं आहे. आणि या 2 गोष्टी आहेत ना, जेव्हा तुम्हाला वाळवायला वेळच नाहीये, अगदी इन्स्टंटच बनवायचं आहे काही करून, कारण बाळाला अचानक भूक लागली आणि तुमच्याकडचं सॅरेलॅक संपलंय, तर आपण आणखी एक गोष्ट करू शकतो यासाठी. तर काय करायचं, मस्त असा एक कॉटनचा कपडा घ्यायचा आणि या कपड्यावरती ना हे पूर्ण टाकायचं आणि छान प्रकारे पुसून घ्यायचं हे तांदूळ वगैरे ना, मस्त असं चांगल्या प्रकारे. कारण याच्यामध्ये टिकवण्यासाठी किंवा म्हशीकडे वगैरे ते सोंड्या वगैरे होऊ नये म्हणून याच्यामध्ये ना ते पावडर वगैरे मिक्स केलेली असते. आता आपल्याला हे कुठून कुठून वस्तू आलेल्या आहेत, कोणत्या कंटेनर मध्ये साठवलेल्या आहेत हे काहीच माहिती नसतं. त्यामुळे आपल्याला या गोष्टी अशा छान प्रकारे पुसून घ्यायच्या, चोळून घ्यायचं पूर्ण, आणि याची पावडर वगैरे जे लागलेले आहे ना ती काढून घ्यायची. हे छान प्रकारे पुसून झालं की आपण याच्यामध्ये घेऊयात. आणि आता हे मी भाजून घेते बघा, एकदम मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे भाजायचं आहे. डाळ भाजत आली की याच्यामध्ये मी एकच बदाम टाकलाय बघा, एवढासा थोडासा. डाळ भाजत आली की आपण याच्यामध्ये ना हा एक मखाना सुद्धा टाकू शकतो. छान प्रकारे गरम झालाय, म्हणजे आपल्या मखानाचा ना असा असा चुरा व्हायला पाहिजे तेव्हाच, कारण तो मिक्सरमध्ये तो बारीक नाही होणार मग. आणि आता हे सर्व मिश्रण ना मी काढून घेते बघा. ते थोडंसं थंड होऊ दे, मग ह्याचं आपण बारीक करूया. या डब्यामध्ये काय आहे हे तुम्हाला अगोदरच माहिती आहे की या डब्यामध्ये ना तूप दिलं होतं स्मितानं, देशी गाईचं तूप, आणि हे मी फ्रीज मध्ये ठेवले, कारण इकडे तिकडे हात लागून सांडू नये किंवा ते व्यवस्थित राहावं. तर जे तापलेली कढई आहे ना गरम, त्याच्यामध्येच ठेवते. थोडंसं 2 थेंब जरी झालं तरी आपल्याला पुरेसं आहे.
आता बाळाला जेव्हा आपण जे भांडी वापरत असतो ना ती इतकी क्लीन पाहिजेत ना की त्याच्यामध्ये आपण अगोदर तळालेले पदार्थ किंवा अशा काही गोष्टी असेल तर ती स्वच्छ करून व्यवस्थित घ्यायचं. आता मिक्सरचं भांड सुद्धा ईशू आमच्या अजिबात राहायला बघत नाही, नुसता दंगा करते ना, नुसता दंगा चालू आहे. आता मिक्सरला माझी पेस्ट पूर्ण झाली. हे बघा आता हे ना चाळून घेते मस्त. पूर्ण त्याचं पीठ काढायचं आपल्याला, कारण वरती खूप भरडा भरडा राहतो, असा भरड राहते आणि ती भरड बाळांना पचत नाहीये कारण जाडसर असतंय ना ते पिठासारखं निघाले बघा. तर बघा कढईमध्ये ना मी हा तुपाचा डबा ठेवला होता गरम होण्यासाठी आणि याच्यातलं तूप बघा बऱ्यापैकी मेल्ट झाले बघा. तूप बघा किती छान मेल्ट. स्टीलचा स्टोव्ह आहे. आता तर अर्ध्या ग्लास पेक्षा पण मी कमी पाणी घेतलंय याच्यामध्ये. तर बघा पाणी चांगलं गरम झाले आणि या गरम झालेल्या पाण्यामध्ये आपल्याला गॅस कमी करून ना याच्यामध्ये आपण ना जे मी बनवलेलं आहे ना ही पावडर, तर या पावडरमधलं ना तुम्हाला दाखवते. 1 चमचा पण नाही, साधारणतः बघा अर्धा चमच्याच्या आसपास, म्हणजे 1 चमच्याला पण थोडंसं कमीच एवढंच मी घेतले बघा इथे. आणि हे इथे याच्यामध्ये मी ऍड करते. तर आपली गुटळी बनत नाहीये. पटकन टाकलं की त्याची गुटळी बनते. आणि बारीक गॅसवरती हे छान प्रकारे 3 ते 4 मिनिट शिजू द्यायचं. तेच आपली झाली 3 ते 4 मिनिट मस्त. तर गॅस बंद करते आणि पेस्ट बघा तुम्ही, पेस्टचं टेक्स्चर हे खूप पातळ आहे. आणि याच्यामध्ये मी काय ऍड करते चला दाखवते. साधारणतः 2 थेंब की 3 थेंब, म्हणजे असं मी डीप केलं, असं डीप केलंय बघा. साधारणतः 1 2 3 बस एवढंच मी तूप इशूला त्याच्यामध्ये टाकून ना देते. ही जी पेज आहे ना बघा मी थंड करून घेतले मस्त. याच्यावरती तुम्हाला तुपाचा तवंग पण दिसत असेल आलेला. आणि याच्यामध्ये मी थोडंसं मीठ ॲड करणार आहे. तर हे जे मीठ आहे ना तर हे सैंधव नमक, सैंधव मीठ आहे. तर हे आम्ही ना असं सैंधव मीठच वापरते आम्हाला डेलीला पण ना. आणि याच्यातलं बघा अगदी म्हणजे तुम्ही बघाल ना अगदी त्यांना चव येण्यासाठी थोडंसंच मी मीठ टाकणार आहे. भरपूर लहान मुलांना मीठ साखर वगैरे चारायचं नाही, खूप थोडं मीठ टाकलं आणि हे मस्त प्रकारे हलवून घ्यावं म्हणजे तिला थोडंसं ना टेस्ट यावी. अगदी थंड झाले पुस्त घ्यायचं आपण आणि हरे कृष्णा हरे कृष्णा राधे राधे हरे कृष्णा राधे राधे. मुंडो आमचा मस्त पितो, अगदी छान पितो ना. आता सांग पेज कशी होती. यम्मी यम्मी मत्त 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 पेज होती. इशू आमची लाजली बघा. बाय 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 बाय. आम्ही बघा 1 सेकंद सुद्धा असं मांडीवरती राहत नाहीये, असं आहे आमचं इशूचं. कारण ना इशूला मी घ्यायची बिलकुल सवय लावलेली नाही. तिला असं खाली एकटीला खेळायची सवय, कारण आपल्याकडे माणसं नाहीये तिथे घरी कोणी, आपण काम करणार की त्यांनाच घेणार, त्यामुळे मी तिला बिलकुल घ्यायची सवय लावलेली नाही. बाय 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 कर बाय करा बाय करा बाय बाय.